महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. तदनंतर उपस्थित सर्वच पदाधिकारी शिवसेना भारतीय जनता पार्टी शुभ हस्ते आजच्या या संदर्भात पंचवार्षिक निवडणूक 2025 या निवडणुकीतील महायुतीच्या संकल्पनामा वचननामा याचं लोकार्पण त्याचं शुभारंभ आज या ठिकाणी आपण करतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळामध्ये आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेंद्रजी थोरवे, आमदार प्रशांतजी ठाकूर, सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, शिवसेना, भाजपा, RPI आणि सर्व मित्र पक्षांचे सन्माननीय जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती अक्षय लाल आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय वार्ड निहाय उभे असलेले महायुतीचे सर्व उमेदवार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा मला आग्रह होता की माथेरानला जाताना 10 मिनिटं तुम्ही कर्जतमध्ये थांबा आणि आमच्या उमेदवारांची शुभेच्छा तुम्ही त्या ठिकाणी द्या. माथेरानला येण्याचं कारण आपण मागची 1 वर्ष झाली, 1.5 वर्ष झाली, थोरवे साहेब तिथल्या प्रश्नासाठी खूप माझ्याकडं सारखा पाठपुरावा करतात आणि मी अनेक बैठका घेतल्या, बरेचसे प्रश्न त्यातले आपण मार्गी लावले आणि काय आता लवकर आचारसंहिता संपली की सुटण्यासारखे आहे आणि म्हणून ते म्हणले तुम्ही थोडंसं माथेरानला येऊन जावं. कर्जतमध्ये सुद्धा आज आपल्या वचननाम्याचं, संकल्पनाम्याचं प्रकाशन करताना सहज मी चाललं तर मागच्या 4 वर्षात आमदार साहेबांनी 119 कोटीची कामं एका कर्जत गावामध्ये या ठिकाणी केली आहे. म्हणजे आम्हाला आमदार असलेलंच बरं असं वाटायला लागलं. आम्ही करू शकतो नाही प्रशांतजी, खरंच आहे. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये नगरपालिका, नगर परिषद आहेत ना, 10-25 कोटी म्हणजे डोक्यावर पाणी, पण इथं 4 वर्षात 119 कोटी आली, ते आकडेवारी सह दिलेला आहे. अशा पद्धतीचा आमदार या विधानसभा मतदारसंघाला मिळणं म्हणजे खरंच आपण सगळ्यांनी निवडलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना ह्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे सगळे उमेदवार, थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगल्या प्रचंड मताधिक्याने, बहुमतानं या ठिकाणी विजय व्हावे अशा मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संकल्पनाम्याला प्रकाशन करायला बोलवलं समजा, मला निकाल लागल्यावर सुद्धा विसरू नका, त्यावेळी सुद्धा आम्हाला पण बोलवा. जरी आम्ही आमचा मतदारसंघ लांब असला तरी महेंद्रशील आमचे मित्र आहेत, प्रशांतजी पण आमचे मित्र आहेत, आपण तर काही मित्र करतो ज्येष्ठ आहेत आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे जरूर आपण सगळे कर्जतकरांनी आवर्जून या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं काम करा. पक्ष, संघटना, महायुती मजबूत करूया आणि चांगल्या पद्धतीचा संदेश या निकालामधनं या संपूर्ण कोकण पट्ट्याला कर्जत नगर परिषद महायुतीचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. या निवडणुकीत आपण दाखवून देऊया अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माथेरानमध्ये जरा वेगळं चित्र आहे. इथे आपल्या महायुतीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने युती करून परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्याबद्दल काय आहे? वेगवेगळ्या गावातली वेगवेगळी राजकीय परिस्थिती आणि राजकीय समीकरण आहे.
महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा मी सदस्य आहे आणि ज्यावेळी आम्ही एकत्र बसलो होतो, माननीय बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, उदय सामंत साहेब, मी, सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब, हे 6 सन्मान्य सदस्य राज्य महायुतीच्या समन्वय समितीचे आहेत. आम्ही त्यावेळी ठरवलं होतं की शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी महायुती करा. थोडा जागेच्या बाबतीतला पुढं मागं सरकून ॲडजस्टमेंट करून अनेक ठिकाणी झाली, अनेक ठिकाणी झाली नाही. पण समजा जिथं नसेल झाली तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. याचा अर्थ काय लगेच हमरी-तुमरीवर आणि हाणामारीवर आम्ही येतोय अशातला भाग नाही. आम्ही शेवटी महायुती म्हणून एकत्र आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या या नगरपालिका नगर परिषदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात आता जेव्हा निकाल लागतील तेव्हा महायुतीचंच वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. किरकोळ जरी आमचे काही आता कर्जत म्हटलं तुम्ही उदाहरण दिलं, माथेरानमधलं उदाहरण दिलं, किरकोळ या निवडणुकीपुरतेच ते मतभेद असतील. आम्ही निश्चितपणे त्यावर सुद्धा नंतर मार्ग काढू. मंत्री साहेब, आमदार महेंद्र थोरवे सातत्यानं पाठपुरावा करतायत की कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा, तर सरकार या बाबतीत कसं सकारात्मक असणार आहे? पर्यटन मंत्री मी आहे, त्यांची मागणी माझ्या विभागाशी संबंधित अनेक वर्षांची आहे. मी मगाशी जे म्हटलं की काही प्रश्न हे सुटण्याच्या मार्गावर आहेत. आता आचारसंहितेत मी जर घोषणा केली तर घरी पोहोचायच्या आत माझ्यावर गुन्हा दाखल होईल की मंत्र्यांनी कर्जतमध्ये काहीतरी आश्वासन दिलं. त्यामुळं महेंद्र शेठला मला माहिती आहे की काम किती अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्यामुळं महेंद्र शेठला निश्चितपणे या मागणीत मी नाराज करणार नाही. ओके. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.